चला चाललंय पंढरपूरच्या वारीला. वय पंढरपूरच्या पंढरीची वारी चंद्रभागेला. एवढं कुठं नशीब मोठं आहे आमचं. हा नशीब मोठं आहे की दगड याचायला गेंदला आता आहे ना. आमच्या रानात चाललोय बघा तिकडं. काही तर बसायच नाही. पाणी कसं आहे वाटत? वाटलं पाणी बघा अजून आहे. कसं आहे वाटलं चला बा चला दगडी चालली वर शेतात. आबाजी मसर भरपूर आहे ती. मग आपल्यासारखं खांडवा आहे. 10-15 मसर आहे ती. कशी आहे ती मसर आबाजी? हिंडायला काय तर हिंडाय गावात तर आहे का पण बघा आपले पाय मोकळे करायसाठी. पाठी घेतली पाठी टावेट एक बाटली जेवण पुन्हा म्हणजे जेवली नाही एक चपाती खाल्ली म्हणल्यावर जेवण घेतलं थोडं. लांब आहे बघा घरापासून जवळजवळ 7 किलोमीटर राहणं आहे. जवळ नाही लय लांब आहे. पावसामुळे असं वाईट डबरी गच भरली. डबरी अशी गच भरली. पाऊस काय आता ढिल्ला पडला. हो 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 काटा गिरी माझा काटा मोकळा दिसतो. हा मोकळा काटा नाही ना. नाही मोकळा गाडी जमान नाही एवढा. दमानच न्यावं लागणार. तरी रस्ता बरा आहे पण गावात व्हायला लागलं बरं आहे हिरवं हिरवं आता. पाऊस पडलाय म्हणतो. आता पाऊस हा काढायच्या महिन्यात आता पाऊस पडायचा आहे. इंदूर आला असेल आपला काही ना. पौर्णिमेला असतो पौर्णिमेला आकाड पौर्णिमेला. सगळं कसं आहे शिवारीकडलं बघा. आणि हे निबिन उन्हाचं टोपी घालून फिरायले. टोपी म्हणजे ह्याच्यावर पण पाठी घेईन नाही टोपीवर. मग कशी अटकवली मी पाठी हातात घेतली त्यांनी म्हणजे मोर हात पाठी म्हणून राहू ना मायापाशी. मी लय दिवसात नाही इकडे यायला लागली याव. लय दिवसात म्हणजे 1.5 वर्ष झालं बघा. 1.5 वर्षात बेंदाला चालली पहिल्यांदा. त्यांनी मस्त 2-3 वेळा आला असतं जाऊ मी नव्हतं. त्यांनी जायचं भाऊ नाही एकटं. आम्ही घरीच एकदा घरी आले की घरी तर रानात गेले की रानातच. असं आहे आमचं. काय सांग आहे का नाही. 10 वाजायचे ते अजून 10 वाजले. इकडे जरा जास्त हिट झाले. पाऊस इकडे जास्त झाला. हो सडक बसणं वरतं पाऊस जास्त झाला. मग काय कसं आहे बघा इथं रस्ता. जनावर होते ते. जनावर हिंडवायचं चालू. आमची जनावर बांधून नाही ती काय करायचं सांगा. दगड इथले का नाही मग टेन्शन. आमच्या जनावराला खायला रान आहे व मोकळं आहे त्यामुळे एवढी टेन्शन नाही. त्यामुळं जनावर आमची शाबूत राहते. अजून एक म्हैस यायला झाली या. कसं होतंय का माहिती. हो हो चिपळ झाला खालच्या हे झालं चिकटचं ठिकाण. खरंच चांगलं गावात झालं यार. इकडे पाऊस जास्त पडलाय का आपल्याकडे पाऊस होता की इथं पाऊस निवार पडलाय. मरीमेच्या देवळापासून इकडे वर पाऊस जास्त झाला. झालं गेडायला मग काय मोठे डबे मग तोंडाला येते मोठे.
म्हणून तर सोडते ती जनावर माणसं. आणि या सगळ्यात गावात आली सगळा बी खाली वाढलं वर हो इकडे पाऊस जास्त झाला आहे कालचा पाऊस जास्त पडलाय कालचा बी बरं आहे. असाच पाऊस सांगोल्याकडे गेला आज मामा मी यायचे त्याला तर आम्ही रानात येतोय घरी. रे मग असल्या डबऱ्यात नाही हवाय असलं बांधापासनं जनावरांचे फोटो बसते. बारक्याचं नाव आहे तसंच फोटो बस होय हो आणि अजून 4 दिवसानंतर पूर्णच भरते हा. चार दिवसानं फोटो भरते परत आमचं बी जरा तोंडाला आलं म्हणजे मग लगेच घालावी आमची परत सोडायची थोड्या दिवसात. इतके बरं का हे असते गाडी सगळं पावसामुळे उभं राहील जरा भ्या वाटतंय आहे ना. काय करायचं गाडी दगडा जाऊ दे कुठला रस्ता आला म्हणजे आपल्या बी रानात पाऊस ज्यादा असला काय पुस्तक आपल्या रानात पाऊस जास्त उगाच का पावसात दगड येतायत काढले ते दुसरं नसते काही मस्त आपल्या नंबराला पाऊस जास्त घेता का झाली की लय झालंय वाढ हो मित्रांनो हिंडायला इथल्या इकडे तर वर लय पाऊस झालाय तुफान पाऊस झालाय सगळं काही नालं पिलं सगळं गच्च मारले हिंडा कसं झालं बघितलं वय वय झालंय हिंडायला झालं. मोठी कसं आम्ही ह्या रस्त्याला चालवत न्यायचं म्हणून. आता इथनं 2.5 किलोमीटर किती किलोमीटर इथनं 2.5 किलोमीटर आता इथनं 2.5 किलोमीटर आहे. रानांचं जवळ आलेलं आहे. चांगलं झालंय गावात खायला नंतर जनावर ह्यांची चांगली शाबत राहते आणि घरी बांधून किती बी घाला बघा. आपल्या नंबरात हे पेक्षा उपचार आहे जी रोटारला नाही का यातलंही गावात आहे बसराचा गस फुकती आणली उद्या म्हणजे आणायचं नाही काय सोपं आहे रेडकं कुठं ठेवायचं त्यांची. उगाच आता 2-4 कसे किती महिने झालं बघ उन्हाळ्यापासून बांधून राहायचं 5-6 महिने झालं जनावर काय थोडी कळते रे काय वदा 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 पडते. इतके हेच नाही गाडी वाडी असं जाऊया का फिरा इकडे इकडंच महादेव आहे इकडे महादेव पाऊस म्हणत होता पाऊस कसं आहे पाण्याचं थोडी तिकडे शिवून पाऊस जास्त पडतो ही लांड्या महादेव ही लांड्या महादेव. चला मित्रांनो जाऊ दे आता दगड याचायचं ती नवरा मला आता कुठं लांड्या महादेवाला नेतात का पांढऱ्यांगाला नेतात काय माहिती आता.